आमदार राजेश बकाने यांनी मंत्री जयकुमार गोरेंची घेतली भेट. स्मशानभूमी, रस्ते आणि पाणीपुरवठा प्रश्न मांडले. ग्रामपंचायत भवनासाठी निधीची मागणीही केली. भेटीनंतर आमदार राजेश बकाने यांनी दिली माहिती. भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण अभ्यास वर्ग. शासनाच्या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा. नवीन कार्यकर्ते जोडण्यावर भर द्या. जिल्हाध्यक्ष शितोळे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळून ओबीसींना विसरला तर महायुती सरकारला जराही लाज नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा संताप. कराडच्या उमरज शिवसैनिकांमध्ये मंत्री शंभूराजे देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल नाराजी. शिवसैनिकांनी सर्व घटनेचा धिक्कार करत केल्या घोषणा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधांवर भर. महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरकरांसोबत केली शाहू मिलची पाहणी. छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू करून लोकांना रोजगार मिळावा, खासदार शाहू महाराजांची मागणी. राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. मुंबईत शिवतीर्थावर बैठक. राज्यातील सरचिटणीस नेते यांची बैठक. अमरावती जिल्ह्यात गोतस्करीच्या टोळ्या सक्रिय. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या आरोपांमुळे खळबळ. भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडेंचं पोलीस अधीक्षकांना याबाबत पत्र. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन. प्रिया शिंदे आणि राजू भोसले निवडीनंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला केलं अभिवादन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.